हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी काळ्या वाटाण्याची भाजी बनवणार आहे. चला आता सुरुवात करूया. तर त्यासाठी हे वाटाणे आहेत ना, ते मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि त्यानंतर आता याला मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. हे भिजलेले वाटाणे आता आपण कुकरमध्ये घातलेले आहेत. आता यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या द्यायच्या आहेत. तर हे काळे वाटाणे लवकर शिजत नाहीत, म्हणून आपण जरा कुकरला जास्तीच्या शिट्ट्या दिल्या तरी चालेल. हे पहा, आता वाटाणा शिजलाय का तो पाहू. पहा, आता वाटाणा शिजलेला आहे. यानंतर ही भाजी बनवण्यासाठी काय काय मसाला लागतो तो पाहूया. तर यामध्ये आता आपण पॅनमध्ये सुकं खोबरं घेतलेलं आहे, तीळ 2 चमचे, जिरा अर्धा चमचा आणि त्यानंतर सर्व हे खडे मसाले घ्यायचे आहेत, गरम मसाले. आता हे सर्व आपण काय करायचं आहे, मंद गॅसवरती आपण भाजून घ्यायचे आहेत. हे सर्व मसाले आपण करपूस भाजून घ्यायचे आहेत, त्यानंतर थंड करायचे आहेत आणि मगच मिक्सरमध्ये ओतायचे आहेत. आता यानंतर आपण मिक्सरमध्ये ओतून बारीक करून घ्यायचं आहे. हे पहा, मिक्सरला आता मी बारीक करून घेतलेलं आहे. तर यामध्ये मी पाणी ओतलेलं नाही. तर हा सुका मसाला आपण जास्तीचा करून फ्रीजला जास्त दिवस स्टोअर करून ठेवू शकतो. म्हणजे आपल्याला गडबडीत कधीही अशी भाजी फोडणी टाकायची असेल तर त्या भाजीमध्ये आपण हे घालू शकतो. म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला वाटण करायची गरज नाही आहे. चला तर आता आपण भाजी फोडणी देऊया. आता पॅन आपण गरम करायला ठेवलेला आहे. आता यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. मसाल्याच्या वाटणमध्ये आपण जिरे वापरलेले आहेत, त्यामुळे आता जिरे वापरायची आवश्यकता नाही. आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि तो चांगला परतवून घ्यायचा आहे. त्याचा कलर ब्राऊन होईपर्यंत आपण परतवायचा आहे. यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो लवकर शिजण्यासाठी किंवा तो मऊ पडण्यासाठी आपण लगेच यामध्ये मीठ वापरायचं आहे, अर्धा चमचा. हे सर्व चांगले परतवून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आपण आता मिक्सरला बारीक केलेले हे वाटण घालायचे आहे. यानंतर यामध्ये आपण 2 चमचा लाल तिखट घालायचे आहे, गरम मसाला अर्धा चमचा. आता हे सर्व आपण एकजीव करून हलवून घेऊया. यामध्ये घातलेले मसाले करपू नये म्हणून आपण थोडंसं पाणी ओतायचं आहे. आता यानंतर हे सर्व एकजीव करून परतवून घेऊया. यामध्ये आता आपण शिजवून घेतलेले काळे वाटाणे घालायचे आहे आणि त्यानंतर ते काळे वाटाणे शिजवलेलं जे पाणी आहे ना, ते आपण यामध्ये ॲड करायचं आहे. हे पहा. आता याच्यावरती आपण झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटासाठी याला आपण ठेवायचं आहे. हे पहा, वाटाणे आता शिजलेत का पाहूया. हे पहा, काळ्या वाटाण्याची भाजी आता तयार झालेली आहे. चला तर आता सर्व करूया. तर ही काळ्या वाटाण्याची भाजी मला थालीपीठाबरोबर खायला भरपूर आवडते. तर तुम्हाला ही भाजी कशाबरोबर खायला आवडते तर हे कमेंट करून नक्की सांगा. आणि ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.